शुभविवाह या मालिकेच्या 5 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता ऑफिसमध्ये एकाच वेळेला रागिणी, अभि, भूमी आणि आकाश येत असताना सोनलचा म्हणजे सोनिया नावाने सेव्ह केलेला फोन आता इकडे रागिणीच्या मोबाईलवरती येतो। भूमी साधारण ते नाव पाहते, लगेचच रागिणी तो फोन लपवते आणि आता म्हणते तुम्ही दोघांनी पुढे वा, माझा एक महत्त्वाचा कॉल आहे, तो घेऊन मी येते। भूमीला साधारण संशय येतो कारण तिने चुटपुट नाव पाहिलेलं असतं। भूमी म्हणते आकाश चल आणि ती आकाशला घेऊन कॉन्फरन्स रूम मध्ये जायला निघते। मग रागिणी फोन रिसीव्ह करते आणि म्हणते ए मूर्ख मुली, ऑफिसमध्ये कसले फोन करतेस ग? अगं या सगळ्यामध्ये तुझा तर सत्यानाश होईल पण माझा साडे सत्यानाश होईल, कळतंय का तुला? याच्यावरती आता इकडे सोनल म्हणते काही होत नाही, मी सगळी अजिबात काळजी घेत आहे, कोणतीही रिस्क नाहीये। रागिणी म्हणते रिस्क नाही कशी रिस्क नाही? अगं तुझ्यामुळे मला पण अडकवशील। सोनल म्हणते मी इथे बसून कंटाळले, अजून किती वेळ वाट पाहायला लागेल? रागिणी म्हणते दाम दुपटीने पैसे मोजून घेतलेस ना, जरा वेळ वाट पहा, होईल सगळं असं म्हणत आता इकडे रागिणीने पुढचा प्लॅन केलेला असतो। आता इकडे सोनल वाट पाहत बसते। रागिणी सांगते आपल्याला वाटलं होतं की ही भूमी गोंधळून जाईल आणि आपला प्लॅन यशस्वी होईल। अभि म्हणतो हो ना, आपल्याला वाटलं होतं की आकाशवरती आरोप केला की आकाशचं ऑफिस बंद होईल, भूमीचा कॉन्फिडन्स लूज होईल, आपल्याला सही घ्यायला सोपं जाईल, पण घडलं काय? या भूमीचा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। तिनं आकाशवरचा तिचा विश्वास पण अतूट आहे आणि ती आकाशसाठी काहीही करायला पण तयार आहे। खरंच या भूमीचं काय करायचं कळतच नाहीये। रागिणी म्हणते काळजी करू नकोस, ही एकदाची बोर्ड मीटिंग होऊन जाऊ दे, या मीटिंग मध्ये आता मात्र आपण असं काही करायचं, आपण दोघं आहोतच की तिथे, की भूमीचा आत्मविश्वास खच्चीकरण झालाच पाहिजे आणि आकाशचं ऑफिसला येणं बंद होऊन भूमीच्या सह्या आपल्याला आपोआप मिळतील। हे सगळं आता रागिणी आणि अभि बोलतात आणि तोच प्लॅन वर्कआउट करण्यासाठी ते आता कॉन्फरन्स रूम मध्ये येतात। त्याच्या आधी इकडे आकाश पोहोचलेला असतो। आकाश सोनलकडे जातो आणि म्हणतो ए सोनल, अगं काहीतरी चूक झाली आणि माझ्याकडून काही तुला हर्ट झाला असेल तर सॉरी। सोनल म्हणते तुम्ही इथून बाजूला व्हा, मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये, मला खूप भीती वाटते, प्लीज प्लीज तुम्ही बाजूला व्हा। आकाश म्हणतो सायकल राणी बघ तरी, मी हिची माफी मागतोय पण ही माझं काही ऐकूनच घेत नाहीये। भूमी म्हणते आकाश तू इथे येऊन बस। मग आता बोर्ड मीटिंगसाठी आलेल्या मॅडम असतात त्या आता इकडे शांत करत म्हणतात हे बघ सोनल, तुझ्यावरती जे काही अन्याय झालाय ना आपण त्याच्याबद्दल बोलूच, पण तू आधी पाणी पी बरं, आणि या सगळ्यामध्ये आपण काहीतरी मार्ग काढू शकतो की काहीतरी तडजोड आपण करूच शकतो। याच्यावरती सोनल चिडते आणि म्हणते तुम्ही इथे मला न्याय द्यायला बोलवलेत की मला तडजोड करायला? मला इथे येऊन न्याय मिळणार आहे की नाही? कारण हे एका कंपनीचे मालक आहेत, त्यामुळे त्यांचीच बाजू तुम्ही ऐकून घ्याल। रागिणी म्हणते हे बघ सोनल, असं काही नाहीये, तुझी पण बाजू ऐकून घेतली जाईल। याच्यावरती भूमी म्हणते हे बघा काहीतरी गडबड आहे, म्हणजे आकाश असं काहीही करणार नाही, त्याची मानसिक अवस्था बघ, आकाश असं बिलकुल काही करणार नाही, मी बायको म्हणून ही खात्री देऊ शकते। आकाशचा स्वभाव, त्याचं वागणं मला माहिती आहे। याच्यावरती आता इकडे चिडलेली सोनल म्हणते तुम्ही प्रत्येक वेळेला तेच बोलून माझा त्रास वाढवू नका, जे त्या केबिनमध्ये मी अनुभवलंय ना ते मलाच माहिती आहे, त्यामुळे कुणीही मला त्या सगळ्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न करू नका की त्यांचं इंटेन्शन काय होतं। तो स्पर्श, ती भावना मला जाणवलेली आहे, त्यामुळे मला इथे न्याय मिळाला पाहिजे, बस इतकंच। भूमी म्हणते हे बघ तू मनाशी ठरवूनच आलेली आहेस की हे असंच घडलं होतं, हे सगळं एका गैरसमजुतीमुळे घडलेलं होतं आणि त्यामुळे तू या सगळ्यावरती नीट विचार कर, असं म्हणत भूमी तिची बाजू समजावून सांगत असते। सोनल उभी राहते आणि म्हणते काय दरवेळेला गैरसमज म्हणताय, कसं काय गैरसमज? माझ्यावरती जो काही अन्याय झालाय तो गैरसमज नव्हता, मी सांगते ना तो गैरसमज नव्हता। त्याच्यावरती रागिणी म्हणते सोनल शांत बस, तू शांत बस बरं। सोनल म्हणते नाही, मला नाही वाटत मला इथे न्याय मिळेल म्हणून, मी आत्ताच्या आत्ता इथून उठून चालले, असं म्हणत सोनल मीटिंग सोडून उठून जात असताना रागिणी म्हणते सोनल शांत हो, तू बस इथे। सोनल म्हणते काय बसू इथे, मला इथे न्याय मिळेल असं काही वाटतच नाहीये, त्यामुळे मी इथे बसणारच नाही, असं म्हणत असताना आकाशला तर काहीच कळत नसतं काय चाललंय ते। रागिणी म्हणते हे बघ सोनल, मला माहिती आहे तुझ्यासोबत म्हणजे चुकीचं झालं असं तू म्हणतेस, पण आम्ही आकाशला चांगलं ओळखतो, आकाश असं काहीही करणार नाही, पण एकदा मान्य करूया की आकाशकडून चूक झाली। हे वाक्य आल्यावर ती भूमी चिडते आणि म्हणते आत्या
काय बोलताय तुम्ही? आकाश अशी चूक कधीच करणार नाही. माझा आकाशवरती 100% विश्वास आहे. तुम्ही असं कसं म्हणताय की आकाशने चूक केली? याच्यावरती रागिणी म्हणते, ठीक आहे, आकाशने चूक नाही केली, पण आपण एक काम करूया का सोनल? आपण काहीतरी कॉम्पेन्सेशन किंवा कॉम्प्रोमाइज करूया का? आता सोनलला रागिणीने सांगितलेला आधीचा प्रकार आठवतो. रागिणीने स्वतःहूनच सांगितलं असतं, हे बघ सोनल, ज्या वेळेला मी कॉम्पेन्सेशन किंवा कॉम्प्रोमाइज असं काहीतरी बोलायला लागेल ना, त्यावेळेला तू तमाशा करायचा. सोनल म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी अचूक सगळं करेन. आणि कॉम्पेन्सेशन किंवा कॉम्प्रोमाइज करायचं म्हटल्यावरती सोनल इकडे चिडते आणि म्हणते, काय तुम्ही मला असं करायला सांगताय? मला वाटलं होतं की मला इथे न्याय मिळेल, पण नाही, या वाईट माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही मला पैसे देऊ करताय. मग भूमी चिडते आणि म्हणते, खबरदार सोनल, काय बोलतेस तू? अगं, हे आकाश महाजन इंडस्ट्रीजचे मालक आहेत. यांचा एकेरी उच्चार करताना तुला लाज नाही वाटत का ग? तुला लाज नाही वाटत त्यांना असं बोलताना? असं म्हटल्यावरती आता इकडे लगेच सोनल म्हणते, मग कॉम्पेन्सेशन हा शब्द कुणी काढला होता? मी काढला होता का कॉम्पेन्सेशन? तुम्हीच मला इथे हे बोलायला भाग पाडलं. भूमी म्हणते, तू ना तुझी मर्यादा सोडून वागते आहेस. आकाश महाजन यांचा एकेरी उच्चार मी ऐकून घेणार नाही. राजा काका म्हणतात, हे बघ सोनल, तुझ्या भावना ज्या आहेत त्या तू बोलू शकतेस, पण बोलताना शब्द जरा जपून वापर. शब्द जपून वापर. कोणताही उणा शब्द इथे ऐकून घेतला जाणार नाही. आकाशबद्दल तू जे बोललीस ना, ते भूमीला आवडलेलं नाहीये. पुन्हा असा शब्द वापरू नकोस. सोनल म्हणते, हो का? मी वापरलेला शब्द तुम्हाला खटकतोय, पण मला जो त्रास होतोय तो तुम्हाला दिसत नाहीये का? मी माझ्यावरती इतका अत्याचार सहन केला. भूमी म्हणते, हे बघ, हा सगळा गैरसमज झालेला आहे. आकाशने मला सगळं सांगितलंय. आकाशने सांगितलंय की ज्या वेळेला तू खाली पडलीस तो तुला उचलायला आला. तो तुला उचलायला ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याचा पण तोल गेला. तो तुझ्या अंगावरती पडला आणि तुला वाटलं असेल की तो जबरदस्ती करतोय, पण तसं काहीही झालं नव्हतं. त्याचा तोल गेला होता. तो तुला उभं करायलाच आला होता, तुला उठवायलाच आला होता. पण या सगळ्यामध्ये तू पण घाबरलीस आणि तू ओरडत बसलीस आणि मग या गडबडीमध्ये, या गोंधळामध्ये तो सुद्धा पॅनिक झाला आणि म्हणून तुला हे असं वाटतंय. पण प्रकरण एकदम सिंपल आहे, कारण आकाशले असं काही करणार नाही. त्याची मानसिक अवस्था तशी नाहीये. बायको म्हणून माझ्यापेक्षा जास्त चांगलं त्याला कोण ओळखू शकतं? असं म्हणत भूमी आता ठामपणे आकाशची बाजू सोनलच्या समोर मांडत असते. पण सोनल काही ऐकून घ्यायला तयारच नसते. सोनल म्हणते, मला माहिती आहे, मला इथे न्याय मिळणारच नाही, कारण हे एका मोठ्या इंडस्ट्रीजचे मालक आहेत. भूमी म्हणते, हो, आणि मी हेच म्हणते आहे की म्हणूनच पैसे उकळण्यासाठी तू हे केलंयस. तू खोटं बोलते आहेस. आकाशकडून पैसे उकळण्यासाठी, या महाजन इंडस्ट्रीच्या मालकाकडून पैसे उकळण्यासाठी तू त्याचा वापर करते आहेस. हे सगळा बनाव रचून आणलायस. तू खोटं बोलते आहेस. भूमीने अचूक आता मीटिंग मध्ये सोनलला पकडलेलं असतं आणि सोनल म्हणते, हो, मी खोटं बोलते, हो, मी बोलते खोटं. आणि हे बोलल्यावरती आता मात्र इकडे रागिणी आणि अभि या दोघांचेही धाबे दणाणतात. आता सोनल खरोखर सांगून टाकणार का असा विचार करत दोघ जण तिकडे बघायला लागतात. सोनल म्हणते, हो, बोलते मी खोटं. तुम्हाला हेच ऐकायचं आहे ना की मी खोटं बोलते? म्हणजे तुम्हाला जे ऐकायचं आहे ते मी ऐकू देणार नाही. पण मला माहिती आहे मला इथे न्याय मिळणार नाही. मी इथून निघते आणि याच्या पुढे जर काही झालं ना तर त्या सगळ्याला तुम्ही जबाबदार असाल भूमी मॅडम. मी येते इथून, कारण इथे न्यायाची अपेक्षा करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता आपण पोलीस स्टेशनला भेटू. मी पोलीस कंप्लेंट करणार आहे आणि आकाश विरुद्ध ही पोलीस कंप्लेंट मी लढवणार. भूमी म्हणते, तू चुकीचं बोलतेस, तू त्याला अडकवण्याचा प्रयत्न केलास. आता मात्र सोनल चिडते आणि म्हणते, तुम्ही हा जो पवित्रा घेतलायत ना याचा तुम्हाला पश्चाताप होईल. आता मी आकाशला पोलीस कंप्लेंट करून पोलिसात देईन आणि पुढे जे काही होईल त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल भूमी मॅडम. या सगळ्याला तुम्ही जबाबदार असाल. असं म्हणत मुद्दामच आता इकडे सोनल भूमीवरती आरोप टाकते, जेणेकरून रागिणीचा प्लॅन यशस्वी व्हावा. रागिणीला धक्काच बसतो. रागिणी सोनलला थांब सोनल, थांब सोनल असं म्हणण्याचा प्रयत्न करत असते, पण सोनल बॅग घेते आणि तिकडून निघून जाते. आकाशला समोर काय चाललंय हे सुद्धा कळत नसतं. इकडे अभिजित आणि रागिणीच्या प्लॅन प्रमाणे सोनल मीटिंग सोडून निघून जाते आणि पोलीस कंप्लेंट करायला लागते. आता मीटिंगचा काहीच फायदा होत नाही, कारण ऑलरेडी रागिणीचं आणि सोनलचं ठरलेलं असतं काय बोलायचं ते. मग मात्र भूमी घरी येते. घरी आल्यावरती पोलीस येतात आणि पोलीस आल्यावरती रागिणी म्हणते, अगं भूमी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, मला खूप वाईट वाटते. भूमी म्हणते, आत्या, हो झालंय तरी काय? याच्यावरती रागिणी म्हणते, अगं त्या सोनलने पोलीस कंप्लेंट केली, आकाशने तिच्यावरती जबरदस्ती केले, अशी पोलीस कंप्लेंट आता केलेली आहे. काय करायचं आपण? याच्यावर
यावरती भूमी म्हणते आकाशने काहीच केलेलं नाहीये, आपण पोलिसांना सांगूया की. याच्यावरती पोलीस म्हणतात, हे बघा, आमच्याकडे लेखी कंप्लेंट आहे आणि या कंप्लेंटमुळे आम्हाला आकाशला घेऊन जाणं भाग आहे. भूमी आता आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण पोलीस आकाशला पकडून नेतात आणि म्हणतात, आम्ही यांना इकडे ठेवू शकत नाही, आमच्याकडे त्यांच्या विरुद्ध वॉरंट आहे. मग आता आयत्या वेळेला भूमी आकाशचं मेंटली डिसेबल असल्याचं सर्टिफिकेट पोलिसांना दाखवणार आहे आणि ते सर्टिफिकेट दाखवून ती आकाशला आता पोलीस स्टेशनला जाण्यापासून वाचवणार आहे. सती सावित्री बनत आता भूमीने आकाशला पोलिसांच्या तावडीतून वाचवण्यासाठी ते सर्टिफिकेट उपयोगात आणत खूप मोठा धमाका केलेला आहे. आता आकाशला हे सर्टिफिकेट दाखवून पोलीस कसे सोडणार पाहणं रंजक ठरणार.